पहुंचाना होगा। मैं इतनी बात कह के मेरी जगह देता हूँ। जय हिंद जय भारत। आदरणीय आमदार साहेबांनी हेही सांगितलं की माननीय मुख्यमंत्री महोदय सोयगाव तालुक्यामध्ये येणार आहे। सोयगाव तालुका ही आमच्या शेती जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आदेश करण्यात येतील त्या संपूर्ण त्याचा पाठपुरावा आणि मालिकरावची वैजापूरला आणि केंद्राची प्रति सोयगावला। माझी विनंती आहे की अशोक चव्हाण साहेब जे आपल्या विभागाचे नेते त्यांचं हे आपण बोलण्यासाठी खरं म्हणजे ही यात्रा आहे। या यात्रेमध्ये छोटे मोठे निर्णय तर हजारो काँग्रेस सरकारने घेतलेले आहेत। गेल्या 9 वर्षांमध्ये केंद्र सरकारच्या निर्णयाची यादी वाचली तर एक दिवस पुरणार नाही इतके निर्णय सरकारने आपल्या घेतले। वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटने वेगवेगळ्या मंत्र्यांच्या त्यांच्या खात्याच्या माध्यमातून। परंतु हे सर्व आपला कार्यकर्ता जोपर्यंत वक्ता तयार होणार नाही, जोपर्यंत बोलता तयार होणार नाही, जोपर्यंत बोलणार नाही, तोपर्यंत हे जे फुकटे भाजप शिवसेनावाले जे काही कुठेतरी पारावर बसून हाटलेवर बसून बारमध्ये बसून धाब्यावर बसून काहीतरी लोकांची दिशाभूल करू लागले तर यांना आपण कमीत कमी मंदिरामध्ये, कमीत कमी मस्जिदच्या बाजूला, कमीत कमी एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये चहाच्या त्या ठिकाणी आपण सहज बोलू शकतो। आणि हे आपण जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत आपल्या सरकारने काय केलं हे लोकांना कसे कळणार। काही दिशाभूल करण्याचा काम जरूर आपली विरोधी मंडळी करू लागली, परंतु त्याला उत्तर देण्याचा काम तुम्हाला आम्हाला भविष्यामध्ये करायचं असेल तर हे करण्यासाठी आपला कार्यकर्ता बोलणारा पाहिजे। अध्यक्ष करताना अग्रवाली बोलले का आता तुम्हाला जो अध्यक्ष आपण देऊ लागलो हा अध्यक्ष एक सक्षम, परंतु उत्तमसिंग पवार साहेब जे शब्द बोलले मला काही त्याच्यामधला फरक दिसला, एक वेगळा दिसला। अशोकराव बोलले का अवताडे साहेबांचा आपण कधीही 63 चा 36 करोड 36 करोडाने काम करतात आणि हे 36 मधून 63 वर चालले। मला उलट काही समीकरण दिसते या स्टेजवर एकच दिसते। म्हणजे आपले अध्यक्ष किती वर्षाचे आहे परंतु 36 वर्षाचा कार्यकर्ता जसा काम करतो त्या पद्धतीने आपले जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष काम करतात। त्यांचा आदर्श समोर ठेवून आपण कदाचित कामाला सुरुवात केली तर आजही आपला काँग्रेसचा कार्यकर्ता जिल्ह्यामध्ये काम करण्यामध्ये सक्षम आहे। जबाबदारी खरी आपल्यावर उमेदवारी देण्याची ही सोनिया गांधी, परंतु निवडून आणण्यासाठी आपल्याला ही जी आजची जी आपली वचनपूर्ती जनजागृती मेळाव्याच्या निमित्ताने वैजापूरला कार्यक्रम होऊ लागला त्यासाठी आपण टार्गेट करून घ्या का एक तालुक्यामधून किती गाड्या जाणार। जबाबदारी जास्त यश संपादन करणारा हा औरंगाबाद याचा राहुलजीने सुद्धा उल्लेख केला। राज्याध्यक्ष तर नेहमीच उल्लेख करतात आणि माननीय मुख्यमंत्री सुद्धा करतात। लोक जे सांगतात त्या ठिकाणी बोलतात ज्या जिल्ह्यातून वातावरण निर्माण होतं त्या ते वातावरण आपण या जिल्ह्यामध्ये या नेत्याच्या विश्वासामुळे निर्माण झालं नाही याचा अभिमान आहे मला। मी जर जिल्हा काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस माझं टोपी धोतर आणि त्यावेळेस मूल्य धोतर त्यावेळेस मला बरं वाटतं। या महाराष्ट्रामध्ये एक जिल्हा असा आहे जिथं धोती आणि टोपी आले नसतात तर मी मला सांभाळणारे किंवा काँग्रेसला सांभाळणारे अनेक नेते काय मतभिन्नता असेल किंवा काय असेल मला मी या ठिकाणी कधीच ऐकली नाही। ठीक कोणीतरी काही बोलत असेल तो भाग वेगळा आहे, परंतु ज्यावेळेस पक्षाचं काम येतं त्यावेळेस सर्व एकोप्याने एक फूट तुम्ही एक फूट कुठे दाखवा म्हणजे साहेब तुम्ही कुठे दाखवा एक फूट तुम्ही दाखवा साहेबांचं उदाहरण घ्या। आज भारत 74 मतांना निवडून नागपूर खेळ नाहीये माझाही काही गोष्टीमध्ये नाविलाज आमचं कोळीचे पाटील व्यक्त करत असतात, परंतु काही का वाटतं ठीक आहे मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, मी मला झोकून दिलं पाहिजे काय व्हायचं ते होईल स्वतःच काही पाहत नाही। काँग्रेस समोर बसलेले आमचे सर्व कार्यकर्ते तालुका अध्यक्ष
आज गेल्या 4 ते 5 वर्षापासून माझ्याबरोबर काम करतात. काय साहेब काय करायचं आहे आपण आला ठीक आहे आपण सत्ताधारी राहू आमदाराला सांगू शाळेला सांगू आपण सांगूया. तालुका अध्यक्ष म्हणजे आज मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी की ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष अगोदर दखल घेतली. तुम्हाला कोण डायरेक्ट आले सांगा.